हा बघा कसे कपडे आणतोय आणि सगळे आम्हाला म्हणत होते की आपको कोई देखता नहीं है क्या, आपके सामने तो लोग होते तो आप शूट करते तो कोई देखता नहीं है. All because of this, like start इथूनच झालं आमचं. हे स्विमिंग पूलचं पाणी आहे, ते गंगेचं पाणी आहे का? आमचा फ्लॅट तो तिकडे तिकडे वर. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर YouTube चॅनल अश्विन स्टोरी. तर गाईज आम्ही आज सकाळीच व्लॉग स्टार्ट केलेला. तर हा आहे व्लॉग डे आफ्टर शिफ्टिंग. ओके, सो फर्स्ट डे, या सो फर्स्ट डे इन आवर न्यू हाऊस. तर आम्ही सकाळीच आज व्लॉग स्टार्ट केलेला, पण ओपनिंग त्याला विसरलो. तर आता तुम्ही पटकन जा आणि आधीचा व्लॉग बघा. पुन्हा एकदा आमचे अश्विन प्लंबर बनताना. आणि त्यांना काही जमत नाहीये. काय जमतंय? पचका होतंय तुझा, पचका. हे जमलं? खरंच जमलं का? जमलं. तेव्हापासून ट्राय करतोय गाईज. हा माहितीये का 10 मिनिटं झालेत. चल मॅडम 700 रुपये वाटते होगा. 700 रुपये भैया? फिटिंग भैया 700 कुछ ज्यादा नहीं हो गई क्या? 500 दे दो आपके लिए. भैया 50 दूंगी. नाइस, गुड वर्क. तर गाईज शेवटी आमची वॉशिंग मशीन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ती झाली आहे. कारण की आम्ही कालपासून एकच कपडे घालतो. आम्ही आमच्या मशीनला कपडे पण घालतो आता, कारण तिला थंडी लागते. तू नको घालू, तू नाहीये मशीन. मशीनच काय का दिवस रात्र काम करत राहते. अरे बापरे, एवढे कुठले कामं गेले रे? आज करायचे तुला काम, आता चालू झालेत काम आपले. अरे आधी ना मुलीला आधी नाही कळत या सगळ्या गोष्टी. डोकं गहाण ठेवलंय का कुठेतरी? काय बोलते माझा नवरा एवढा साधा भोळा आहे, विचारायला आन्सर पण करता येत नाही मला. असं नाहीये गाईज, हा फक्त तुमच्या समोर एवढा साधा भोळा बनतो, हा एवढा साधा भोळा नाही. सो गाईज फायनली अशा तरीकेने झाली आहे आमची मशीन सेट. छान दिसते. आता आम्ही याच्यामध्ये कपडे धुणार. चला नेक्स्ट 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 नेक्स्ट. आता आम्ही ठरवलंय की आता आम्ही पहिले बेडरूम सेट करणार, बिकॉज आम्हाला कपडे पाहिजेत घालायला आणि सगळे कपडे पॅक आहेत. आम्ही कालपासून एकच कपडे घालतो. मला कसं तरी वाटतं आता ते. तर गाईज आता ऐश्वर्या मॅडम आपलं कबड सेट करत आहे. हा सेक्शन तर तिथंच आहे, इथे आपण काहीच नाही करू शकत. काय ग बेबी? इथे तुझे कपडे नाही राहणार आहेत का? माझे कपडे पण तूच सेट करणार ना. मी का करणार तुझे कपडे सेट? कारण की तू चांगलं करते ना, एकदम सुंदर. अच्छा. हा, आणि मला मोठं कबड पाहिजे, लक्ष आहे का तुझं? ठीक आहे ना, तुला घेऊन देणार नवीन कबड आता. ए मला फक्त एक सेक्शन देऊन दे, बाकीचं तुझं बघ. माझं वाला जे होतं ना फर्स्ट अँड सेकंड ते माझं राहू दे, बाकीचं पूर्ण तुझं कबड. ते ऑलरेडी माझंच होतं. माझ्या सेक्शन मध्ये पण तू आपले क्लोथ टाकते ना. नाही बाबा. हा बघा कसे कपडे आणतोय. गाईज हे बघा 1 2 आणि इकडे दाखव. हे सगळे हिचे कपडे आहेत, तरी म्हणते माझ्याकडे कपडेच नाहीत करून. यार हे सगळे जुने, हे सगळे फेकून देणार आहे आता मी. हे काय 1 2 3 आणखी आणून दाखव का तुला? नाही. 2 बुरे आहेत पडते. नाही गाईज, कॅन यू इमॅजिन? आता आम्ही एवढे सगळे कपडे आणि एवढा कबड, याच्यामध्ये आता आम्ही काय सेट करणार आहे? आणि हे सगळे कपडे तुझे आहेत, माझे फक्त थोडेसे कपडे आहेत. याच्यामध्ये तुझे पण आहेत. माझे फक्त मिनिमम. हे झालं आणखी दुसरं पण. आता काढूया ना आपण, घडी करूया तेव्हा कळेल ना कोणाचे किती कपडे आहेत म्हणून. सगळ्यात जास्त तुझे. मग काय होतं, जेवढे कपडे असते तेवढं चांगलं ना. आता पण तेवढे घडी पण करावं लागतील ना तुला. कर ना मग प्लीज. हा गाईज काही सेटअप नव्हता एवढ्या वेळात, फक्त तेवढं सेटअप केलंय मी. बघा अरे कपडे बघून आता मला ना असं वाटतं काय नाही करायचं. बापरे, कसं होणार आहे एवढं? हे सगळं काढतो आता मी आधी, नंतर सगळं काढू नको. एवढं सगळं काढशील ना तर खूप जास्त होऊन जाईल. हे राहू दे, आधी एवढे सेट करू, मग एक काढू, मग अजून तेवढे. कारण एका दिवसात नाही होणार एवढं, आपण एवढं एकदम करू ना, नाही होणार. आता बाहेर पण जायचंय आम्हाला, जुन्या फ्लॅटवर जायचं कीज द्यायला. हा तर पटापट करूया, मग रेडी होऊया आणि तिथे जाऊया. आता फक्त घालायचे कपडे काढ. हा जसं की तुम्हाला दिसलं असेल, आम्ही कालपासून एकाच कपड्यात होतो. तर आता फायनली आम्ही थोडंसं अनपॅकिंग केलं आणि थोडेसे आता मला जे कपडे भेटले ते आम्ही घातले ते थोडे. घातले आहेत सध्या. आणि आम्ही आंघोळ वगैरे करून आता रेडी झालेलो आहोत. सगळं अस्तव्यस्त आहे. आणि आता आम्हाला जायचं आहे
आमच्या न्यू फ्लॅट मध्ये कीज हँडओव्हर करायला. New नाही बाबा. सॉरी Old. आमच्या ओल्ड फ्लॅट मध्ये जायचंय Yeah. कीज हँडओव्हर करायला. Yes. आणि आम्हाला थोडी आठवण पण येत होती आमची फ्लॅटची, तर म्हणजे आम्ही इथे आलो, इथे छान वाटतंय, पण जुन्या फ्लॅटची पण थोडीशी आठवण येते, तर आम्ही एकदा बघून पण येतो. एकदा जाऊन मस्त आणि बघून येऊया, keys आरामात पण. बसूया तिथे येस आणि मग येऊया. येस. तर चला. सो गाईज आता आम्ही सध्या आमच्या सोसायटी जवळ इथे आलेलो आहोत फार्मसीला. आम्हाला एक चॉकलेट घ्यायचंय. आमच्या फ्लॅटच्या बाजूला एक छोटा मुलगा राहतो, तर आम्ही आज त्यांच्याकडे जाणार आहे. त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलंय की जायच्या आधी चहा वगैरे घेऊन जा म्हणून. तर आम्ही त्याच्यासाठी एक काहीतरी चॉकलेट किंवा काहीतरी असं गिफ्ट घेऊया. तर बघूया आता. ते वर आहे. छोटा आहे का? इथे वर आहे. सो गाईज आम्ही हे घेतलं त्याच्यासाठी छोटं, बिकॉज तो खूप छोटा आहे. त्याची आई रागवेल आम्हाला जास्त मोठं घेऊतात. आणि अश्विन पेमेंट करतोय. आपण जाऊया बाहेर. इथे बाजूलाच आमची सोसायटी आहे, तर आम्ही आता जातोय तिकडे. चलो स्टार्ट द गाडी. ओ माय गॉड, इथे एक आता गॉगल लावणं जरुरी होतं का? धूळ असतं ना रे, ते खूप हो थोडं चांगलं दिसलं पाहिजे. चलो. गाईज आज आत्ता मी तुम्हाला आमची सोसायटी बाहेरून दाखवते, जुनी सोसायटी. ओके, तुम्हाला कधीच दिसली नाही ना बाहेरून ऍक्च्युली. ओ ही बघा, ही आहे आमची सोसायटी. दिस इज आवर सोसायटी. नाव आपण द्या. हा आता नाव दाखवलं तर काही नाही ना. म्हणजे अर्ध्या लोकांना माहिती होतं की आम्ही इथे राहतो म्हणून, त्यांना नव्हतं माहिती त्याच्यासाठी. तर आता आम्ही सांगतोय, तर आता काही फरक नाही पडणार. आता आम्ही जातो आहे एंट्रन्स. आम्हाला कोणी अडवत नाही, कारण आमच्या गाडीवर आता पण स्टिकर लागलेले आहे. आणि खूप छान काही ॲम्बियन्स वगैरे होतं. आम्हाला खूप मिस करणार आहे आम्ही या सगळ्या गोष्टी. ही आमची जिम, या तिथे जायचं आपलं स्विमिंग पूल अँड ऑल या. आणि आत्ता आम्ही चाललोय पार्किंगला आमच्या. आलोय आम्ही आमच्या जोड्या. मी न्यू फ्लॅटची जाम लावतो त्याला. वा. कारण आता किचन चेंज केलं ना आपण. आम्ही शूज काढते थांबा. आपण गेले गेले काय ऊन येते का इथे? गाईस बघा, पूर्ण खाली. हा नाही यार. अँड गाईज वी आर गोइंग टू मिस आवर बाल्कनी. बघा किती छान वाटतंय रे खाली एकदम. सगळ्यात सुंदर आमची बाल्कनी. आम्ही मिस करूया. आम्ही अशी जातो तर मध्ये इथे मग आम्ही इकडे बघत होतो सनसेट इथून मस्त. आणि सगळे आम्हाला म्हणत होते की हाँ। आपको कोई देखता नहीं है क्या, आपके सामने तो लोग होते तो आप शूट करते तो कोई देखता नहीं है. या ऊन आहे आज. आणि इकडे सगळ्या अमेनिटीज छान आहे ना. तर गाईज हा आमचा लास्ट व्हिडिओ आहे ह्या फ्लॅट मध्ये. येस. वी विल मिस दिस फ्लॅट. इमोशनल So this place has given us, lots of things. Starting from इथूनच केलं होतं आम्ही. 0 followers, and now we are having around 65K on Instagram and around 17 to 18K on YouTube. So आणि फेसबुक पे भी फेसबुकवर पण 40-50K झालेत. so ऑल बिकॉज ऑफ दिस लाईक this place. स्टार्ट इथूनच झालं होतं आमचं. Yeah, because we have started from here only, and ती एक जागा आपल्याला त्याने खूप काही दिलं. म्हणजे खूप मिस We are करतो. always grateful, always. रडू नका. I am not crying. झालं झालं. चल. ओके, आता आम्ही कीज हँडल करणार आहे आमच्या ओनरला. आणि लास्ट फॉर्मॅलिटीज करून बाय बोलणार. सो सगळ्यात आमचं फेवरेट स्विमिंग पूल आहे इथे. असं वाटतं आता जाऊन एक डुबकी मारून येऊ का तिथून लास्ट टाइम. माहिती आहे का, लास्ट लाईक आमचं डिसाईड झालेलं की आम्हाला हा फ्लॅट सोडायचा आहे. तर अश्विनचं ना खूप दिवसापासून स्विमिंग पूल जायचं स्विमिंग पूल जायचे एकदा तरी मला. आणि तेव्हापासून नाही का आमची तब्येत खराब झाली, आम्हाला ताप सर्दी खोकला. तर मी याला म्हणत जायलाच होते नाही की भेटलं यार. नको जाऊ तब्येत खराब होईल. तर मग याला स्विमिंग पूलला यायला नाही. आणि आता तर भेटणार नाही, आता तर झालं सगळं फायनल. आता मला असं वाटतं की जाऊन एक डुबकी मारून येऊन जातो मस्त. कपडे आणले असतर गेलो असतो रे. कॅप्स वगैरे आणले हे असतर बघा गेलो. स्विमिंग पूल इकडे. तर आम्ही असंच आता एक चक्कर मारायला आलोय की एकदा बघून मग आम्ही मग बाय बाय करूया निघूया. सोसायटीला. हा बघा लहान मुलगा.
इकडे बघा, इथे मजा येते. इथे मजा येते यार. मला पण करायचं. थांब 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 थांब. मला पाडू नको पण हा. आरामात आहे, आरामात, कारण एका हातात मोबाईल आहे माझ्या. आरामात. हे बघा गाईस, मी इकडे आहे आणि हा इकडे. आता करू का फार? हळू यार, मोबाईल पडेल ना, मी पडेल. बघून घ्या आता तू. 1, 2. हळू. नको नको, ओके, आरामात, पडेल पडेल. आरामात. हा 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 हा. बस बस झालं माझं. आज मम्मी डान्स. ओ ये देखिए करतब अश्विन के. याचं नाव ठेवू अश्विन के करतब. कलाकार. गाईस इकडे जिम आहे, जिम बंद आहे, आता जिम पण पण जिम बंद आहे. खूप छान होतं ना हे सगळं. मला स्विमिंग पूल जायचं का एकदा? इकडे आपण व्हिडिओ पण शूट केला होता ना आपला. मला स्विमिंग पूल जायचं. चुप राहा. मी एवढ्या दिवसाच गेला का नाही, आता कसं जाशील? तब्येत खराब होती ना, आता चांगली झाली आहे. तू लहान आहेस का? चल उतर. ते स्विमिंग पूलचं पाणी आहे, ते गंगेचं पाणी आहे का? अरे तुम्हाला जायचं होतं ना स्विमिंग पूल, नाही तर थोडं पाणी चिडकून घेतो. पागल. मस्त वाटलं सांग. हे बघा, इथे ना खूप छान असे सगळेजण क्या बोलते उसको, धूप सेकते हुए बैठते हैं. स्विमिंग पूल मध्ये यायचं मस्त आणि इथेच बसायचं. एन्जॉय करायचं. असे आमच्याकडे जे कोणी यायचं ना, ते आम्हाला म्हणायचं यार चला तिकडे जाऊया. त्यांना म्हणजे असं पूर्ण हॉटेल वाईब्स स्विमिंग पूल मध्ये जाऊया है चला. ना, हॉटेल वाईब्स. ऑब्विसली इथे जिम रिसॉर्ट यस. नाईस. या दिस इज हाऊ. आणि आमचा फ्लॅट तो तिकडे वर फ्लॅट इथून दिसतो ना, तो तिकडे आहे. 12th फ्लोर. तो तो काय असं तो करण्याने काही दिसणार आहे का? चला तर काही झाला आमचं लास्ट विजिट. आता आम्ही जाऊ आपल्या घरी नवीन फ्लॅट मध्ये. बाय बाय. नवीन सोसायटी पण दाखवू. बाय बाय स्विमिंग पूल. बाय विल मिस यू. बाय मी येणार एका वेळा म्हणजे इथे. आम्ही रेग्युलर जिम करायला स्टार्ट केलं. हा, आणि आता फ्लॅट सोडलाय मग. सो सॅड. आणि तिकडे अजून जिम बनायची. आम्ही तिथे ना, तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे. एकदा मी उद्या परवा येतो मस्त कपडे घेऊन आणि फुल मध्ये चाललं जाईल. हो, आता एंट्री देणार तुला. असं कसं नाही देणार. पाणी आहे बघशील. आरामात आहे. इकडून ये. Stop टाकलेत. इथे पाय ठेव. इथे ठेव. आता इथे ठेव. इथे ठेव. गाईज, तर आम्ही आता घरी जात होतो. आम्हाला भूक लागली. आम्ही फूड कोर्ट मध्ये थांबलोय. ऑर्डर दिलाय डोस्याचा. आणि ही बघा काय करते. बेबी काय करते का तू? लहान आहे का तू? काय करते ते तर सांग. काय करते ते सांग आधी. आपला नाहीये. गाईज ही बघा काय बनवली हिने, काहीतरी बनवलंय. ते बिल आहे हा. अबे हिने काटेवाला काय जहाज आहे का? वा 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 वा. हे आपण याला आपल्या घरी ठेवूया, ठीक आहे, डेकोरेशन करून. मी पहिले सिंपल वाली बनवली होती, आता काटेवाली बनवली आहे. वाव. मग येते की नाही मला? हा बनवला की मला येतच नाही म्हणून. आपण याला ना हे लावू, डेकोरेशन मध्ये ठेवू. ये लहानपणी कोणी कोणी बनवली आहे? कमेंट करा. सो गाईज, आता आम्ही घरी आलेलो आणि आम्ही आता आमचा कपड्यांचा पसारा काढलाय. आणि हे तर व्यवस्थित दिसतंय. तुम्हाला एक गोष्ट दाखवते की अश्विननी काय केलं आहे म्हणून. हे तूच केलेलं आहे. हे बघा. नाही केलं पाहिजे. तूच केलं आहे ते सगळं. हे कपडे कोणाचे आहेत ते सांग. हे बघ. हा कपडा आहे. पण यार बेबी, मला एक गोष्ट सांग की तुला ते सगळे, चुप राहा आधी तू मला एक गोष्ट सांग की तुला सगळे ते अनपॅक करायला कोणी लावलं? अरे तर मग ते काढायचं नव्हतं ना आपल्याला. गाईज, आम्ही हे सगळे कपडे असे गोणीमध्ये पॅक केले होते, ठीक आहे. आणि सगळ्या गोणी ओपन केले. आणि हे बघा सगळे कपडे कसे यार, ते सगळे चांगले कपडे आहेत यार माझे. आता एवढे घडी कोण करणार आहे यार? आणि गाईज, आम्ही लिटरली सांगतो तर 1 तास झाला काहीच होत नाहीये. म्हणजे आम्ही घडीच करतोय तर होतच नाहीये. पण मला एवढी गोष्ट सांग की तू कोणतं दिमाग लावलं जे तुझ्याकडे नाहीये, ते दिमाग लावून तू हे सगळं केलंय का? अरे तर एवढे सारे कपडे मग तुला ठेवायचे असतात मध्ये. ठेवणार नाही का आता सगळे? मी गाडी करून देतो तुला. तुला काय प्रॉब्लेम आहे का? हे बघ एवढे सारे, तू हे सगळं घडी कर आता. एवढे सारे काढून दिले आणि बेबी ठीक आहे, तू आराम बस. मी करतो सगळं. अरे आरामात म्हणजे माझं डोकंच चालत नाहीये बेबी. हे धुवायचं आहे, हे मी काय धुवायचं. म्हणते की हा. एक जर आपण अनपॅक केलं असतं तर एक पॅक नसतं झालं का? पण एक म्हणजे कोणत्या कपड्यामध्ये आपल्याला माहिती थोडी होतं. तू डोकं आहे आहे डोकं. की तू ठेवून आलाय तिकडे. माझं सगळं डोकं. इथे घुटण्यामध्ये बघ. हे एवढे कपडे कोणी केले गाडी बघ. जा तिकडे. यार ही अशीच करते, आरटते यार माझ्या बरोबर. जा आता मी नाही करणार. हे पण नाही करत. करावं दे, तुलाच लागेल बाळा. अरे तर मग मी करतोय ना, मग तू माझ्या सांग बाळा, टाइम तर हे देतो तुलाच ना. करावं लागणार आहे. करतो बाबा, करतो. मी सगळं करून देतो तुला गाडी फक्त. कर मग. तू फक्त टाइम दे थोडासा. फायनली आफ्टर
3 to 4 hours ऑफ मेहनत. फक्त एवढं सेट करू शकलोय आम्ही, पण छान केलंय व्यवस्थित. आणि आता इकडे मजदुरी चालली आहे. आता आम्ही बाकीचं सगळं सामान जे एक्स्ट्रा आहे ते सगळं बेडमध्ये टाकणार आहोत. तर आता ते काम चालू आहे. आज आम्ही ठरवलं आहे की हे सगळं संपवायचंच आहे आम्हाला. आणि हे खूप थकलेत, बट जस्ट थोडासा बचा है. वी हैव टू कंप्लीट दिस. ओके गाइस, लुक एट आवर हालत. रांधते काय नाही. याचं काय करायचं? डायरेक्ट असं इथं टाक आतमध्ये. टाकलंय खूप. एक काम करे, डायरेक्ट फेकून दे बाहेर. काय करायचं यार? काही सुचतच नाही आम्हाला. आता काय करायचंय? चेहरे असे छोटे छोटे झाले आमचे. ना खाणं ना पिणं, फक्त काम करतोय. यार आपण कोणाला तरी बोलवायला पाहिजे होतं घरून. कोणी येतात आता एवढं दूर? आमचं घर पण एवढं दूर आहे. पण येत पण नाही. करो, चला एकच वाचली आहे, लास्ट वन करो अँड दॅट्स इट. गाईज, शिफ्टिंग करायच्या आधी सामान थोडं कमी करा. सो गाईज, आम्ही TV पण लावून घेतलेली आहे फायनली. आणि इकडे आता हे दादा आरो लावत आहेत, विच इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. येस. आणि त्यांनी इथे छान आमचं क्यूट मंदिर पण सेट करून दिले आहे. खूप छान वाटतं एकदम. इकडे माझी स्पेस आहे, म्हणजे एकदम सेपरेट स्पेस फॉर मंदिर. काय म्हणत होता तू की वर लावायची? गाईज, ही हाईट बघा, याच्यापेक्षा अजून वर कुठे लावणार आपण TV? नाही, बरोबर आहे. हां, म्हणजे आता इथे आपल्याला खाली तो युनिट घ्यायचा, TV युनिट. मग हां, गायचं पोराला काहीच समजत नाही. काहीतरी मी नसली असते तुझ्या लाईफमध्ये तर काय केलं असतं बाळा तू? विदाउट यू माय लाईफ इज नथिंग. काहीच एक्सप्रेस नाही करत हा पोरका. गाईज, आमचे कपडे बघा किती छान वाळत आहेत. इथे ना दिवसभर हे रस्ते बांधले आहेत अश्विन जळमकरनी. 2 मिनिटात कपडे टाकले डायरेक्ट वाळून देते. दिवसभर ऊन. जीन्स पण वाळला एवढं लवकर? अर्ध्या तासात. हो गाईज, इथे दिवसभर. ए वा, बघ याच्यामध्ये मी पण दिसते. ए ऊन येते. आता आमचा हॉल राहिलेला आहे, बाकी सगळं सेट केलं आम्ही. टीव्ही लावली. छान आहे वॉलपेपर. हे मस्त मूवी बघू आज. तर गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आणि आम्ही काम करू करू खूप थकलो आहे. ऐश्वर्या बघा झोपली बिचारी. तर हा ब्लॉग इथे एंड करूया. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.